आयला बिल्डिंग खाली कचरा पण दिसत नाही, काहीतरी खातोच नाही, लोक थुकलेली बिकलेली काही दिसत पण नाही. राईट नाव मी आहे बोलोन्या सिटीमध्ये सिटी सेंटर मध्ये आहे. याला एक शब्द आहे बोलतात तो प्रियेजा डेल नेथ्युने म्हणून वर्ड बोलतात. त्या मागच्या बॅनरवर आहे, तुम्ही कदाचित दिसू शकते तुम्हाला मी ही सिटी दाखवतोय. सिटी सेंटर मध्ये काय काय आहे ते दाखवतोय. चला या स्टॅच्यू बद्दल पुढची माहिती देईल ती माझी बायको देईल. चला जाणून घेऊ तिच्याकडनं. या स्टॅच्यूला फाउंटन ऑफ नेपच्यून म्हणजे असं बोललं जातं. हे खूप फेमस स्टॅच्यू आहे इटलीमध्ये. या स्टॅच्यू बद्दल एक खूप वैशिष्ट्य असं आहे की हे खूप फेमस स्टॅच्यू आहे इटलीमध्ये आणि हे एक 1563 साली बांधलं गेलेलं आहे आणि हे एक 3.40 मीटरमध्ये उभारलं गेलेलं आहे. हे एक सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे आणि या स्टॅच्यूचे खूप खास जेव्हा तुम्ही या स्टॅच्यूला ज्या दिशेने बघणार त्या दिशेने तुम्हाला हे स्टॅच्यू डिफरंट टाइप्स ऑफ मूर्त्यामध्ये असं दिसणार, जे ग्रुपमध्ये दिसणार. या स्टॅच्यूमध्ये तुम्ही बघणार की त्याच्यामधून पाणी बाहेर येत आहे. तर हे जे पाणी बाहेर येत आहे तसे 38 होल्स आहेत. 38 पाईप आहेत, छोटे छोटे पाईप आहेत जे ते ब्रॉन्झनी बनवले आहेत. म्हणजे ते काही प्लास्टिक वगैरे नाहीये, पण त्या धातूने बनवलेलं आहे आणि यामधनं पाणी बाहेर येतं. म्हणूनच त्याला फाउंटन असं बोललं जातं, म्हणजे कारंजे, म्हणजे जे असं फाउंटन सारखं आहे. बोललं गेलं तर कारंजे म्हणून बोलू शकतो आपण त्याला. आणि हे पाणी जर पियायचा प्रयत्न केला तर पाणी पिऊ शकतो आपण. आणि पाणी एकदम चिल आणि नीट अँड क्लीन आहे पाणी. हे पाणी जे आहे एका प्रोजेक्टमध्ये ज्या व्यक्तीने प्रोजेक्ट उभारला गेला होता, ज्या व्यक्तीकडे प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट पूर्ण होता त्याचं निधन झालं काही कारणास्तव. मग हे त्यांचे जे स्टुडंट होते त्यांनी गिफ्ट म्हणून, त्यांच्या नावाने गिफ्ट म्हणून हे इथे उभारलं गेलेलं आहे. याची एवढी माहिती आमच्याकडे आहे. तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला पूर्ण आणखीन माहिती भेटू शकते. चला पुढे एक्सप्लोर करूया सिटी. या सिटी सेंटर मध्ये तुम्ही बघू शकता ते बाजूचं दृश्य आणि या ज्या बाजूच्या इमारती आहेत, ज्या बिल्डिंग आहेत, त्या इथे समोर जो आहे तिथे मूवी लागतोय इव्हनिंगला. जसा ब्लॅकआउट होतोय आफ्टर 10 नंतर मूवी चालू होतोय. हे चर्च आहे, समोर जो आहे तो चर्च आहे समोरचा. या साईडला रेस्टॉरंट आहे. सेटअप चालू आहे मूवीसाठी. जर तुम्ही गुगलला थोडंफार सर्च केलं ना तर बोलोनिया जी सिटी आहे ही पूर्ण युरोपमध्ये एंटरमध्ये पाणी सप्लाय करते. तुम्ही हा आर्किटेक्चर बघू शकता. हा पूर्ण इटालियन आर्किटेक्चर आहे. या बिल्डिंग कलरफुल बिल्डिंग आणि आर्किटेक्चरच्या नावाने इटली भरपूर फेमस आहे. एवढं फेमस आहे आणि कलरफुल. मेन म्हणजे फॅशन जी चालू होते ती इटलीमधूनच चालू होते. त्या समोर तुम्ही इमारतीला मध्ये बघू शकता बिल्डिंगामध्ये हे जे आहे ते हँडवर्क आहे, पूर्णचे पूर्ण हँडवर्क आहे. तुम्ही बघा केवढं मेंटेन करून ठेवलं, नीट अँड क्लीन. तिच्या आयला बिल्डिंग खाली कचरा पण दिसत नाही, लोक थुकलेली बिकलेली काही दिसत पण नाही, कचरा तर जरा पण दिसत नाही. तुम्ही बघू शकता एवढं मेंटेन केलंय. लोकांचा आर्ट बघा, हँड पेंट आहे, पूर्णचे पूर्ण हँड पेंट आहे. बघा आर्ट बघा, सॉलिडच आर्ट. ही जी आर्ट आहे ती हे आपण चालतोय आणि याच्या वरती केलेली आहे, पण एवढी मेंटेन केलेली आहे का प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. बघा इकडे काही आहे
हे काहीतरी स्टॅच्यू आहेत, मला पण माझ्या पण डोक्याच्या वरती आहेत काय स्टॅच्यू आहेत ते. तुम्ही इकडे नोटीस केलं असेल, प्रत्येक आर्टला बघा वेगवेगळी डिझाईन, प्रत्येक आर्टला वेगवेगळी डिझाईन. आय मीन जे आतमधलं सिम्बॉल आणि आजूबाजूचे कलर आहेत, कलर शॅडो वेगळे आहेत बघा प्रत्येक आर्टला. आणि नीट अँड क्लीन ठेवलेलं आहे. तुम्ही बघा ना, आता स्टेशनची जी एरिया झाली, स्टेशनच्या आजूबाजूला चौक आहे ही एरिया, पण तुम्हाला बाहेर काय बॅनर दिसणार नाही. या साहेबाला शुभेच्छा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, या बॅनरला शुभेच्छा, या भावाला शुभेच्छा, असे लय काय बॅनरचा प्रकार नाही ते. ना कचरा ना बुचरा. हे पिलरला पण तुम्ही बघू शकता डिफरंट मगाशी दाखवले ते कलरफुल होते, नॉर्मल आहेत, डिफरंट प्रकारच्या. हजारो वर्ष बिल्डिंग जुन्या आहेत. जी बिल्डिंग बघता ही म्युझियम आहे, पण आता बंद झालेले आहेत ऑलरेडी. इकडे वाजले 6 वाजलेत म्हणून बंद झालेले आहेत. पूर्णचे पूर्ण टुरिस्ट फिरतात इकडे. बिल्डिंग बघा, आणि ती समोरून येते ती गव्हर्नमेंट बस. हे जे समोर टावर सारखं दिसतंय ना, ते जवळजवळ हजारो वर्ष जुने आहेत. जे तुम्ही फोटो बघू शकता, हे त्या जुन्या काळातले जवळजवळ हजारो वर्ष जुने फोटो आहेत. आणि आता पण या अर्ध्या इमारती उभ्या आहेत जागेवर. त्याच्यातलीच एक तुम्हाला आता दाखवतोय. ही जी समोर येते आता एक, ती ही आहे. ही इमारत अजूनपर्यंत ही हजारो वर्षापासून तशीच्या तशी आहे. 1000 वर्ष जुनं टावर आहे. 6व्या सेंचुरी पासून क्रॉस झाल्यासारखं दिसतं. व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही. तर त्यांनी त्याच्यामधलं 12 मीटर्स आहेत ते कमी केलेलं, जेणेकरून ते पडू नये. आणि त्याच्या बाजूचे जे टावर आहेत त्याला सुद्धा काही म्हणजे ते सुद्धा पडू नये म्हणून हे त्याच्यामधलं 12 मीटर्स होते ते ब्रेक केलेलं. आणि हे असंच ठेवलं आहे. आणि आता 1000 वर्ष जुनं टावर बोलले की कन्स्ट्रक्शन मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतातच तसं, पण ह्यांना हे हिस्ट्री वाचवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कारण तुम्ही बघू शकता त्याच्या आजूबाजूला जे मोठमोठे कंटेनर्स ठेवले आहेत, ते कंटेनर्स खूप हेवी आहेत. तर ते हेवी असं ठेवले आहेत कारण त्याच्या बाजूनी हे लोकल सिटी सेंटर आहे, तर त्याच्या बाजूनी बसेस जातात जे हेवी व्हेकल्स आहेत. हे हेवी कंटेनर्स त्याच्या आजूबाजूला ठेवलं आहे, जेणेकरून त्या बिल्डिंगला काही म्हणजे त्या टावर्सला काही होऊ नये म्हणून. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याला ना 4000 आयर्न रॉड्स बांधले आहेत. म्हणजे असं बांधले आहेत म्हणजे प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला. त्याच्या आतमध्ये 4000 आयर्न रॉडचे सपोर्ट दिलेले आहेत त्याला, कारण की त्याला कुठेही धक्का लागू नये आणि तो ब्रेक होऊ नये म्हणून. हे हिस्ट्री वाचवण्यासाठी काय काय करतात बघा तुम्ही. आणि हिस्ट्री किती महत्वाची आहे ती याच्यावर कळते आपल्याला. बोलोनिया सिटी एक्सप्लोर करायला. बोलोनिया सिटी हे एक इमिलिया रोमानियाकडून रिजन आहे. ते 7वे बिझिएस्ट इटालियन डेस्टिनेशन आहे फॉर टुरिझम. म्हणजे भरभरून टुरिस्ट येतात इथला. राईट पुढे. कारण बोलोनिया हे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि खूप फेमस आहे फॉर आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर, फायनान्शियल, इंडस्ट्रियल आणि ट्रान्सपोर्ट हबसाठी बघतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडचे आर्किटेक्चर आहे त्याबद्दल आपण आज खास करून बोलूया की आर्किटेक्चर हे खूप फेमस आहे. आणि तुम्ही जर बघणार आर्किटेक्चरची एक खास गोष्ट अशी आहे की हे पहिलं बोलोनिया हे रोमन हेरिटेजमध्ये होतं. रोमन हेरिटेजमध्ये असताना हे तिकडचे जेव्हा लोक होती म्हणजे जे लेबर्स वगैरे होते हे सगळे कामं करायचे, म्हणजे आर्किटेक्चरचे सगळे कामं करायची. मग ह्या आर्किटेक्चर्सला एक रिनिसॉन्स आर्किटेक्चर असंही बोललं जातं. आणि हे खूप रिमार्केबल एक्झाम्पल आहे फॉर बोलोनिया. आणि बोलोनिया फेमस आहे फॉर आर्किटेक्चरसाठी. जर बोलोनियाला म्हणजे व्हिजिट केलात तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पण बघत असणार की असे पॅसेजेस आहेत जिथून लोकांना फक्त चालण्यासाठी जागा आहे, तिथून गाड्या जात नाहीत आणि त्याच ठिकाणी हे आर्किटेक्चर्स केले आहेत. तर हे पॅसेजेस बनवलेलं त्या टायमाला ते बनवलेलं पाऊस आणि बर्फामधून वाचण्यासाठी हे असे शेड उभे केले. आपण ज्याला छप्पर वगैरे असं बोलतो
कलरफुल आर्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये डिफरंट प्रकारचे कलर भरलेले आहेत. डिफरंट प्रकारच्या आतमध्ये मूर्ती आकार केलेला आहे आणि कोरीव काम भरपूरच छान केलेलं आहे. जर तुम्ही एकदम लक्ष देऊन बघणार तर तुम्हाला माहीत पडणार ही एक स्टोरीज आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे राजा महाराजा होते आणि म्हणजे खूप स्टोरीज आहेत ते असे, म्हणजे एंजल्स वगैरे आहेत. जर तुम्ही जर व्हिजिट केलं तर तुम्हाला खरंच माहीत पडेल की काय आहे हे. बोलोनिया सिटीला पहिलं ला रोसा करून असंही बोललं जात होतं. ला रोसा म्हणजे इटालियनमध्ये रोसा म्हणजे लाल. तर पहिला बोलोनियाला म्हणजे रेड सिटी असंही बोललं जात होतं. पण हे रेड सिटी म्हणजे काय, तर जर तुम्ही बोलोनियाला वरच्या बाजूने जर बघणार तर तुम्हाला सगळीकडे हे लाल छप्पर दिसतं. असं हे खरं तर लाल नाही आहे. हे एक ते त्या टायमाला जे यूज केलेलं असतं, म्हणजे जे ब्रिक्स असतात, जे चिरे असतात, ज्यांनी घर बांधलेलं असतं, ते एक ऑरेंज टाईप कलर प्लस येल्लो असं मिक्स होऊन ते एक नारंगी कलर सारखं असतं. पण जेव्हा तुम्ही वरतून बघणार तर त्याचं शेड तुम्हाला लाल दिसतं. म्हणून ह्याला बोलोनियाला रेड सिटी असंही म्हटलं जातं. बोलोनिया रेड सिटी म्हणून ओळखली जाते. पण कलर डिफरन्स आहे. तुम्हाला वरनं दिसलं तर रेड कलर दिसेल, पण जवळून बघितलं तर कलर डिफरन्सच आहे. लाईक भोपळा कलर, डांगर कलर बोलू शकतो आपण, डांगरासारखा कलर. ओके, ही अशी माहिती आम्ही गुगलवरनं गोळा केलेली आहे. तुम्हाला जर आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही गुगल चेक करा. चला पुढचे सिटी एक्सप्लोर करूया. हे जे आले ते अख्खे टुरिस्टच आहेत. टुरिस्ट गल्ल्यान गल्ली फिरलेले आहेत. भरपूर टुरिस्ट आहेत, भरपूर. रेस्टॉरंट ओपन होत आहेत आणि या सिक्रेट विंडोला बघण्यासाठी गर्दी बघा तुम्ही. अक्षरशः वेटिंग आहे इकडे. भरपूरच वेटिंग लागले. लोकांच्या रांगा लागल्या. जाऊ आपण पण ती विंडो बघूया, सिक्रेट विंडो. आजूबाजूच्या बिल्डिंगाचा कलर बघतील तर ब्युटिफुल कलर आहे, पूर्ण कलरफुल आहे आणि इटाली आर्किटेक्चर जबरदस्त. सिक्रेट विंडो दाखवते तुम्ही. केसा बघा याची कशी आईला जबरदस्त केस मारते. भूक लागले काहीतरी खातो. इथे मॅकडॉनल्ड्स आहे, तिकडे मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊन काहीतरी बर्गर खाते. जास्तच भूक लागले आणि ब्लॉग पुढे दाखवतो तुम्हाला एक्सप्लोर काय करायचं आहे ते बघू शकता. इथे जर वॉशरूमला जायचं असेल ना तर याच्यावर एक कोड आहे, दिसतोय का तो 7853 कोड दाबला, वॉशरूमचे दरवाजे खोलले. डेंजरस काम आहे. आता भरपूर भूक लागली होती म्हणून मॅकडॉनल्ड्समध्ये गेलो. बर्गरची ऑर्डर दिली, फ्रेंच फ्राईज, कोक वगैरे घेतलं. आता इथे वॉशरूमची अशी पद्धत आहे का बोलोनिया सिटी सेंटरमध्ये आणि हा टुरिस्ट प्लेस असल्यामुळे युजली लोक काय करतात, मॅकडॉनल्ड्स आहे असे जे आउटलेट आहेत, KFC, मॅकडॉनल्ड्स वगैरे यासारख्यामध्ये फक्त वॉशरूम यूज करून परत बाहेर येतात. त्यासाठी यांनी स्पेशली तुम्ही ऑर्डर देतील, तुमचं जो पण बिलिंग असेल XYZ जे पण होईल ती, त्याच्यावर तुमचा एक कोड जनरेट होतोय. तो कोड जनरेट आहे तो वॉशरूमचे इथे गेट लावलेला. आपल्या मेट्रोमध्ये किंवा याच्यामध्ये फिरताना जे गेट असतात तसे त्या प्रकारचे गेट आहेत. तुम्ही तिकडे तो कोड टाकावा आणि मग ते गेट ओपन होणार, मग तुम्ही वॉशरूम यूज करू शकता. जबरदस्त सिस्टम केलेली आहे. काय डोकी बघा, म्हणजे तुम्ही परचेस करा काहीतरी वस्तू, मग वॉशरूम यूज करा. फ्रीमध्ये युरोपमध्ये काहीच भेटत नाही, याचा अर्थ असा होतो. चला मी आता फूड एन्जॉय करतोय, नंतर बोलू. आता जे आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो, इथल्या आईस्क्रीमला जलातो म्हणून बोलतात. बाय आईस्क्रीम बनवते. बायचं आईस्क्रीम बनवायची पद्धत बघा, सॉलिडच पद्धत आहे. आणि बायने आईस्क्रीम देताना ग्रास.
संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता केवढा उजेड आहे. इकडे जी रात्र होते, ब्लॅकआउट जो स्टार्ट होतोय 10:30च्या नंतर ब्लॅकआउट स्टार्ट होतोय. 8:30 वाजलेले आहेत इथे आणि पूर्णचे पूर्ण दिवस मोठा आहे, रात्र लहान आहे. इथे आजूबाजूचा परिसरावरनं तुम्ही अंदाज घेऊ शकता. आता आलेलो आहे मी बस स्टॉपवर. आता जी माझी बस आहे 8:36 बस आहे आणि हा ब्लॉग इकडेच थांबवतोय. पुढच्या वेळी पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन डेस्टिनेशनमध्ये भेटूया. तो चलो बाय.